कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये 14 महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू हा खून असल्याचे उघड। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। कोपरगाव तालुका पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर कडील अकस्मात मृत्यूची नोंद दिनांक 28 जून 2023 रोजी प्रमाणे दाखल होता। सदर अकस्मात मधील मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचे सांगणे होते। सदर संशयास्पद मृत्यू त्याच्या सोबत असणारा इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने घडवून आणला असल्याबाबत संशय होता। करिता गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मात मृत्यू बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले यांनी शिताफीने ताब्यात घेतले। सदर संशयित इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य अमुसे पेपर अवलोकन तांत्रिक विश्लेषण वापरून विचारपूस करता सदर इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने यातील मयत अभिजित सांबरे हा त्याचा मित्र होता। त्यांचे यापूर्वीपासून पैशाचे व्यवहार होते व त्यातून त्यांचा वाद विकोपास गेला होता। त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजित सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता। दिनांक 26 जून 2023 रोजी आर्थिक व्यवहाराकरिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता। त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते। संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजित सांबरे यांच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्याला दारू पाजली। यातून मयत इसम नामे अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्याचे बुलेट गाडीवरून मागे बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला। मयत इसम अभिजित सांबरे याची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पोबारा केला होता। बाबत कबुली दिली आहे। त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून त्यास पुढील तपास कामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आलेले आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवडी, वाल्मिक चौहान, पोलीस अंमलदार विशाल कुवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील गुंद्रे अशांनी ही कारवाई केलेली आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण 14 महिन्यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती। तर तो अकस्मात मृत्यू नसून खूनच असल्याचे उघड झालेले आहे। त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू क्रमांक 44/23 28 जून 2023 रोजी दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता। त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा अकस्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे। त्या अनुषंगाने PI श्री विद्याधर श्रीमनवार आणि API समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या अकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळे यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा 14 महिन्यानंतर खून उघड झालेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे। यामध्ये घटनेच्या दिवशी
आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले। त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाणघेवाणीवरनं वाद झालेले होते ते विकोपाला गेले। त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाकले। साधारण अजून याच्यात सर काही आरोपी मिळण्याचं काही यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।